बातमी मुंबईतनं आहे। मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ अशी माहिती हाजी अली ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात दिलेली आहे। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, खूप मोठा निर्णय म्हणावा लागेल हाजी अली ट्रस्टचा। नक्कीच ज्ञानदा, ऑगस्ट महिन्यामध्ये हायकोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला होता, ज्याच्याद्वारे मजारमध्ये महिलांना प्रवेश अलाउड केलेला होता। त्याच्यानंतर हाजी अली दर्गा बोर्ड ट्रस्ट जे आहे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पहिल्यापासून या संदर्भात सामंजस्याची भूमिका घेतलेली होती आणि त्यांनी ट्रस्टला विनंती केली होती की तुम्ही स्वतःहून यासाठी एक प्रोग्रेसिव्ह स्टँड घेऊन ही भूमिका मान्य करा। त्याच्यासाठी काही अवधी देखील दिलेला होता। 7 ऑक्टोबरला जेव्हा ही सुनावणी सुरू झाली होती तेव्हाच त्यांना 2 आठवड्यांचा वेळ दिलेला होता आणि दर्गा बोर्डच्या ट्रस्टनी देखील वकिलांनी देखील सांगितलं होतं की आम्ही लवकरच त्यांना म्हणजे त्यांची मनवणी करण्यात यशस्वी होऊ। त्याप्रमाणे आज दर्गा बोर्ड ट्रस्ट जे आहे ते मान्य झालेलं आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळा रस्ता बनवून महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ, त्याच्यासाठी आम्हाला 2 आठवड्यांचा वेळ द्या असं दर्गा बोर्ड ट्रस्टनं म्हटलेलं आहे। त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की तुम्ही 2 नाही 4 आठवड्यांचा वेळ घ्या, मात्र महिलांना प्रवेश द्या। अर्थात ज्या वकील होते अपोजिट साईडच्या त्यांनी असं म्हटलं की हे वारंवार अशा पद्धतीने भूमिका घेतात, मात्र तिथं महिलांना प्रवेश देत नाहीत। त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की जर त्यांनी हे मान्य केलेलं आहे तर आम्ही त्यांना आता तेवढा अवधी देऊ इच्छितो। त्यामुळे एक ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल। प्रशांत, खूप मोठा निर्णय। तुला थोडंसं थांबवते, कारण ज्यांनी या सगळ्या संदर्भात आंदोलन केलं होतं त्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहे। तृप्ती देई, स्वागत आहे आपलं। आपण आंदोलन छेडलेलं आणि आता हाजी अलीचं ट्रस्ट सुप्रीम कोर्टात म्हणते की मजारपर्यंत महिलांना प्रवेश मिळेल, काय पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात मोठा हा महिलांचा विजय झालेला आहे। भूमाता रणरागिणी ब्रिगेडनं जे आंदोलन केलेलं होतं त्याचा ऐतिहासिक विजय आहे आणि महिलांना कुठंतरी असमानतेची जी वागणूक मिळत होती मंदिरात असेल दर्ग्यात असेल त्याला कुठंतरी हायकोर्टाच्या माध्यमातून आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मोठी चपराक बसलेली आणि महिलांचा खूप मोठा ऐतिहासिक विजय झालेला आहे। मजारपर्यंत महिलांना सोडण्यात यावं अशी आम्ही मागणी केली होती, त्यामध्ये हायकोर्टाने तर निर्णय दिलेलाच होता, परंतु आम्ही ट्रस्टींना हात जोडून विनंती केली होती की आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ नका, वेळ काढूपणा करू नका, आपण महिलांना सन्मानाने द्या। शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांना माघार घ्यावी लागलेली आहे, महिलांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागलाय। हे खूप मोठ्या आंदोलनाचं आमचं यश आहे। तृप्तीताई, आपण राहाच आपल्यासोबत सध्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ सुद्धा आहेत। विद्याताई, हाजी अली ट्रस्टनं म्हटलेलं आहे की आम्ही महिलांना मजारपर्यंत प्रवेश देऊ। सुप्रीम कोर्टात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। हा खूप मोठा विजय मानला जातो आहे महिलांचा। आपली पहिली काय प्रतिक्रिया आहे? माझी अर्थातच पहिली प्रतिक्रिया आहे की उशिरा का होईना देर आहे लेकिन दुरुस्त आहे म्हणतात तसं म्हणायला हवं। शहाणपण सुचलं असं मी म्हणते। एकदा शहाणपण हा शब्द एका चॅनेलवर एका धर्मगुरूंना लागला होता, पण मला असं वाटतं की ही गोष्ट जेव्हा पहिली याचिका दाखल झाली तेव्हाच या लोकांनी जर समजुतीने घेतलं असतं तर आता कोर्टाच्या दट्ट्यामुळे तुम्ही त्याला हो म्हणायला तयार झालात, अशा प्रकारची एक नामुष्की खरं म्हणजे त्यांच्या वाट्याला आली। मला नेहमीच असं वाटतं की कुठलाही लहान माणूस असो की मोठा माणूस असो, आपली चूक जर त्यांनी वेळेवर कबूल केली तर तो लहान न करता उलट अधिक मोठा होतो। त्यामुळे या मुस्लिम धर्मगुरूंनी किंवा हाजी अलीच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी आता जी प्रतिक्रिया दिली आहे त्याचं मी स्वागत करते, पण इथून पुढच्या सगळ्याच सुधारणांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आधी आणि वेळीच विचार करावा, हे त्यांना आणि त्या समाजातल्या स्त्री पुरुषांना अधिक सोयीचं होईल किंवा न्यायाचं होईल। पण तरी त्याच्यामध्ये स्त्रियांना एक वेगळा मार्ग आम्ही काढून देतो हे म्हटलंय, ही गोष्ट काही बरी नाहीये। म्हणजे इथे पुन्हा ज्या मार्गाने पुरुष जातील त्याच्या बरोबरीने स्त्रिया जाऊ शकणार नाहीत, हा एक हातचा त्यांनी राखून ठेवलाय, याची अधोरेखित नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं। विद्याताई, खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला सुद्धा आहेत। फिरोजजी, आपली पहिली काय प्रतिक्रिया आहे? हाजी अली ट्रस्टच्या विरोधात आपण सुद्धा याचिका दाखल केलेली होती। जी, हम लोग बहुत आज खुश है। हम लोग को पूरा यकीन था कि हाजी अली का जो हाईकोर्ट का जजमेंट आया था उसके बाद सुप्रीम कोर्ट का भी फैसला हमारे पक्ष में आने वाला था। तो वी आर नॉट सरप्राइज, वी आर ओनली ग्लैड कि आज जो सुप्रीम कोर्ट का जजमेंट है वो पूरे देश पे लागू होगा। आज दरगाह और मजार के दरवाजे खुले हैं, कल मस्जिद के भी दरवाजे खुलेंगे। और हमारा मानना है कि यही जो प्रोग्रेसिव जजमेंट आ रहे हैं लगातार हमारे न्यायालय के तरफ से, आगे जाके उसका जो ट्रिपल तलाक, पॉलीगैमी और हलाला के जो सवाल है
उस पर भी इस सेकंड के जजमेंट्स हमारे फेवर में आएंगे, औरतों के अधिकार में फेवर में आएंगे। सुप्रीम कोर्टाने एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात सुनावणी करताना? हेलो, सुप्रीम कोर्ट ने आज क्या कहा है एग्जैक्टली? आप हमें बता सकते हैं कि सुप्रीम कोर्ट ने क्या टिप्पणी की है, क्या सुप्रीम कहा कोर्ट है? ने, देखिए सुप्रीम कोर्ट ने तो उनको क्लियरली बोल दिया था कि आपको मसाज तक उनको इजाजत देनी पड़ेगी जहाँ तक मर जाते हैं। और ये हमारा डिमांड था 2012 से, जब से ये प्रॉब्लम हाजी अली के कुछ कट्टरवादी ट्रस्टीज और मौलाना ने खड़ा किया था। ठीक है, जहाँ उन्होंने कहा, मतलब उनका जो पहला जो लेखनी आई थी हाईकोर्ट में, स्त्री इम्प्योर होती है और उनके दुपट्टे गिरते, एकदम बहुत ही इंसल्टिंग किस्म की चीजें थी, और इस किस्म के लोगों से वही इमेज होती है। पॉइंट इसके आज सुप्रीम कोर्ट ने उनको क्लियर कट बोल दिया कि आपको एक प्रोग्रेसिव सॉल्यूशन देना होगा, और वो प्रोग्रेसिव सॉल्यूशन का मतलब इतना ही होता है कि मजार तक औरतों को, जो मर्दों की को जहाँ तक इजाजत है वहां तक औरतों को भी उसी समान का अधिकार दिया जाए, और सुप्रीम कोर्ट ने कर दिया है। जी जी, फिरोज जी बहुत बहुत मर्द कहाँ से आएंगे, औरतें का, वो बाद में देख लेंगे। अच्छा, मगर इन प्रिंसिपल आज एक बहुत बड़ी विक्ट्री है हमारे लिए, और कल से तो मैं मानता हूँ कि अभी औरतें हाजी अली दरगाह जाने लगेगी, और हम लोग बहुत बड़े पैमाने पे इसको ऑर्गेनाइज करेंगे। फिरोज जी बहुत बहुत शुक्रिया, आपने हमसे बात की इसलिए। तृप्ती देसाई सुद्धा आपल्यासोबत आहे। तृप्तीताई, प्रवेश करण्याची मुभा मिळालेलीच आहे, आपण आता कधी जाणार आहात हाजी अलीमध्ये? कदाचित तृप्तीताईंशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु सुप्रीम कोर्टात आज हाजी अली ट्रस्टनं खूप मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते म्हणजे मजारपर्यंत महिलांना प्रवेश दिला जाईल। मजारपर्यंत महिलांना प्रवेश मिळावा यासाठी अनेक याचिका दाखल झालेल्या होत्या। तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलेलं होतं, आणि आता हाजी अली मजारपर्यंत पुरुषांप्रमाणेच महिलांना सुद्धा प्रवेश मिळू शकणार आहे।